जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 174, वार आहे मंगळवार व तारीख आहे 23 जून 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश करून पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील।
हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील शुद्ध ज्ञान या 6व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 51 ते ओवी क्रमांक 60 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 60 या अंकानंतर विषयी वैराग्य उपजले या शब्दांनी 61वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण ग्रंथाच्या आजच्या भागाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. विषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान झाले, मनी टाकीताची लाधले राज्य जेवी, मनी होता सिगटाचा लोभ धरुनिया तयाचा, मूर्खपणे राज्याचा अवेर केला. ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास जे ध्यान तयासी तेची प्राप्त, म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेने गुणे जगद्वंद्या पाविजे शीघ्र, सन्निपाताचेनी दुःखे भयानक दृष्टीस देखे, औषध घेताची सुखे आनंद पावे, तैसे अज्ञान सन्निपाते मिथ्या दृष्टीस दिसते, ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही. मिथ्या स्वप्ने ओसाणला तो जागृतीस आणिला, तेने पूर्वदशा पावला निर्भय जेजे, मिथ्याच परी सत्य वाटले तेने गुणे दुःख झाले, मिथ्या आणि निरसले हे तो घडेना. मिथ्या आहे जागृतासी परी वेढा लाविले निद्रिस्तासी, जागा झाली या तयासी भयची नाही. परी अविद्या झोप येते भरे, भरे सर्वांगी काविरे, पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 61-62 या अंकांनी विषयासंबंधी तीव्र वैराग्य या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. विषयासंबंधी तीव्र वैराग्य ज्याला उत्पन्न होईल त्यालाच आत्मज्ञान पूर्णपणे बाणेल, नाही तर एखाद्या वेड्याने शिंगाच्या शूद्र मण्याचा लोभ धरून चालत आलेल्या राज्यपदास मूर्खपणाने लाथाडावे, त्याप्रमाणे विषयाच्या मण्याचा लोभ धरून ब्रह्म साम्राज्यास मुखावे, पण तो क्षुद्र मनी टाकताच राज्यपद मिळावे, विषय टाकताच ब्रह्मपद मिळावे असे होईल. एखाद्या शिंगाच्या क्षुद्र मण्याच्या लोभाने राजाने राज्य गमवावे, त्याप्रमाणे क्षुद्र विषयांच्या भरी करून आत्मसमाधान सोडू नकोस. शिष्या, तुला आता मी एक भविष्य सांगतो, सावध होऊन ऐक. ज्या पुरुषाला जे ध्यान लागून राहते
त्याला तेच प्राप्त होते. ज्याचे ध्यान करावे तेच प्राप्त होते असा नियम आहे. अविद्येचे म्हणजे संसाराचे ध्यान करावयाचे सोडून ब्रह्मविद्येचा संग करावा म्हणजे ब्रह्मपद प्राप्ती होईल. म्हणून जी अविद्या देह मी अशी बुद्धी आहे ती टाकून सद्विद्या मी देह नसून सच्चिदानंद परमात्मा आहे अशी बुद्धी हिचा अभ्यास करावा. त्या योगे जगद्वंद्य परमात्म्याप्रत तू लवकर पोचशील. सन्निपाताच्या व्याधीमुळे ज्वराच्या योगाने अंगात फणफणून ताप भरला की त्याला सन्निपाताची व्याधी असे म्हणतात. तर सन्निपाताच्या व्याधीमुळे भयंकर देखावे दृष्टीपुढे दिसतात व मनुष्य भिवून जातो. पण त्यावर औषध घेतले की सहजच व्याधी नाहीशी होऊन ताप उतरला की आनंद होतो. त्याप्रमाणे अज्ञानरूप सन्निपाताच्या योगाने काहीतरी खोटेच डोळ्यास दिसू लागते. मिथ्या सृष्टी दृष्टीला दिसून खरीशी वाटते, पण त्यावर आत्मज्ञान रूपी औषध घेतले की जे मुळीच नव्हे ते नाहीसे होते. सृष्टी दृष्टी समोर ठरतच नाही. खोट्या स्वप्नाने जो घाबरून ओरडू लागला त्याला जागे केले की त्याची जी पूर्वीची निर्भय स्थिती ती त्याला सहजच प्राप्त होते. स्वप्न खोटेच पण निजलेल्यास ते खरे वाटले म्हणून त्याला दुःख झाले. स्वप्न मूळचे मिथ्या असले तथापि स्वप्नवश माणसाला त्याचा नाश करता येत नाही. स्वप्न हा पदार्थच खोटा, वांजेचा पुत्र किंवा गंधर्व नगरांतले सैन्य याप्रमाणे अशा खोट्या पदार्थांचा नाश काय करायचा. मिथ्या सृष्टी सत्य वाटल्यामुळेच तिच्या संगाने दुःख होते. ती सत्य वाटते तोवर तिचा निराश होत नाही. जागा असेल त्यास स्वप्न खोटे वाटते, पण ते झोपलेल्यास निद्रितास भुलविते. तोच जागा झाला की ते भय व त्याचे कारण यांसह खोटे पडते. जागृती आल्यावर तो निर्भयता पावतो. त्याचप्रमाणे जीवाला अविद्यारूपी झोप गाढ भरे लागली असल्यामुळे त्याचे सर्वांग भ्रमाने व्यापिले जाते. जीव भयाने व्याप्त असतो. यास्तव अध्यात्म श्रवण मननाच्या योगाने त्याला पूर्ण जागे करावे. श्रवण मननद्वारे जागृतीस यावे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजनो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.